आता दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं अशा चर्चांना उधाण येत आहे, कारण पुण्यात 25 किंवा 26 डिसेंबरला राष्ट्रवादीची युती जाहीर होणार का असा प्रश्न समोर येतोय। दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय असं सूत्रांनी सांगितलंय। मनपा निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा प्रश्न समोर येतोय। 25 किंवा 26 डिसेंबरला त्यांची युती होण्याची शक्यता आहे। सर सुभाष जगताप यांनी दोन्ही पक्षांनी एकत्र यायचं ठरवलंय असंही व्यक्त केलंय। आता बघणं महत्त्वाचं राहणार आहे। निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी आता पुण्यात एकत्र लढणार का हा सवाल समोर येतोय। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, दोन्ही राष्ट्रवादींचं पुण्यात ठरणार का याबद्दलची अधिकची माहिती काय? नक्की आपण जर बघितलं तर दोन्ही राष्ट्रवादीची बैठक जी आहे ती रात्री झालेली आहे। 25 किंवा 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी ज्या आहेत त्या एकत्र येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। आपण जर बघितलं तर या चर्चेनंतर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर आपल्याला पूर्णतः शांतता जी आहे ती पाहायला मिळते। अनेक कार्यकर्ते जे आहेत ते संभ्रम अवस्थेमध्ये पाहायला मिळतात। दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आले तर ज्यांनी अनेक दिवसापासून निष्ठेने काम केलेलं आहे अशा कार्यकर्त्यांवरती अन्याय जो आहे तो नक्कीच होऊ शकतो। तर काही ना होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याला फायदा जो आहे तो पक्षाला होऊ शकतो। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर फायदा होईल का वेगळं लढलं पाहिजे, काय वाटतं कार्यकर्ता म्हणून? फायदा होईल ना, फायदा होईल। पण प्रशांत जगताप नाराज झालेत, राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, काय फरक पडेल? दादांचं पण बरोबर आहे की दादांचा विचार असा आहे की कार्यकर्त्यांना न्याय मिळेल आणि कार्यकर्त्यांना मी न्याय देऊ शकन माझ्या अध्यक्ष कारकिर्दीमध्ये। दादांचं बरोबर आहे की वेगळं आपलं चिन्हावरचं लढलं, आपलं तुतारी चिन्हावर लागलं तर कार्यकर्त्यांना मी न्याय देऊ शकन असं दादांचं म्हणणं आहे अध्यक्षांचं। पण काय वाटतं तुम्हाला, वेगळं लढाव का एकत्र लढाव? वेगळं लढलं आता दादांचं विचार ते माहिती आम्हाला मान्य आहे, त्यात काही एवढी शांतता निवडणुकीच्या काळामध्ये एवढी शांतता जी आहे ती राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कधी नव्हती, आता पाहायला मिळते। धन्यवाद। आपण पाहिलं आता दोन राष्ट्रवादींचं पुण्यात ठरणार का यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर 25 किंवा 26 डिसेंबरला युतीची घोषणाही होण्याची शक्यता।